नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणचं शिमगो या सिरीजमध्ये। मित्रांनो, आज आपण आलोय गुहागर तालुक्यातील अडूर या गावामध्ये। इकडे इथला संकासूर जो आहे ना, तर तो आगीतून धावतो आणि पाठलाग करतो। मागच्या वेळेला आपण याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ केला होता। यावेळेला फक्त सिनेमॅटिक करायचा थोडा प्रयत्न करणार आहे, कारण मला जो संकासूर धावतो ना, तर त्याचे डिटेलिंग शॉट्स घ्यायचे आहेत। याच्याबरोबर मित्रांनो आहे ना, जर माहिती भेटली तर नक्कीच माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू। तुर्तास व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अडूरमध्ये ना मित्रांनो, दोन ठिकाणी होळी लागते। एक तिकडे पड्याळवाडी म्हणून आहे, तर तिथे एक होळी लागते, आणि दुसरी जी आहे तर ती इकडे भाटीवर असं म्हणतात त्या ठिकाणाला, तिथे होळी लागते। दोन्ही ठिकाणी संकासूरच्या पहिले जे पूर्ण लोक कल्चरल जे आहेत तर त्या सगळ्या प्रथा तिथल्या होतात। नंतर होमाला आग लावली जाते आणि नंतर मंडळी फाग घालतात। फाग घातल्यानंतर संकासूर आगीतून धावतो आणि त्यांना पकडतो, आणि तो जो अनुभव असतो ना, तो बघण्यासारखा असतो। म्हणून मित्रांनो आहे ना, मी म्हणतो की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना, पुढचे जे क्षण असतील ना, तर ते एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नंतर सांगा। तुर्तास तुम्ही बघताय कोकणचं शिमगो 2024। तर मित्रांनो आहे ना, इथे आहे ना श्री सुंकादेवीच्या ग्रामदेवतेचा चवटा, म्हणजे या ठिकाणी सर्व आरत वगैरे पहिले लावले जातात, गाराणी बोलली जातात। इथून त्याच्यानंतर आहे ना, पड्यावळीतील जो पहिला होम लागतो ना, तिथे जाते तिथे खेळली जातात। आणि त्याच्यानंतर मग वरती जी भाटी म्हटलं ना आपण, जिथे मेन महत्त्वाचा कार्यक्रम असतो आगीत धावण्याचा, तर तो तिथे होतो। तर असं स्टेप बाय स्टेप आता मित्रांनो आपण दाखवणार आहोत। जसं की तुम्हाला बोलल्याप्रमाणे आहे ना, वरती चव्हाट्यावरून मंडळी आली, आणि आता इकडे जी पहिली होळी लागते ना, तर त्या ठिकाणी मंडळी जातील, तिथली होळी लागेल, नंतर संकासूर आगीत धावेल आणि नंतर मग पुढे जाईल। नाचताले गणपती, नाचताले गणपती, नाचताले गणपती, नाचताले गणपती, बाई घालून आवाज, नाचताले गणपती, बाई घालून आवाज, नाचताले गणपती, बाई घालून आवाज।
तर मित्रांनो आता पण वरती बघितलं पड्यावाडीतली होळी लागली. आता इथे मंडळी थोडा वेळ आराम करतील आणि त्याच्यानंतर आहे ना इथली जी भाटीवरची जी होळी आहे ना तर ती लागेल. Don't